हां, एखाद्याचं कुणाचं चांगलं चाललं असलं तर ते कुणाला बघवत नाही. अगदी आत्ताच नाही तर ते देवादिकापासून आलेलं आहे. राम राज्यावर बसायचं, आता राज्याभिषेक उद्या व्हायचा आहे, तर त्यांना आज वनवासाला जायला लागलं. तर आपली काय कथा आहे? देवादिकापासून ते आलेलं आहे. तर कुणालाच कुणाचं चांगलं चाललेलं बघवत नसतं. कुणाच्या बी घरी आत्ता सध्या स्थिती काय आहे, जिथं चांगलं चाललं आहे तिथं भांडण पीठ होऊन द्यायचं बघते. म्हणून कसं सगळीकडून सावध राहिलेलं बरं. हे मी कशासाठी तुम्हाला सांगते की भांडण पेटवणारे भरपूर असते, तर त्यांच्यापासून सावध राहायचं. अगदी मी सुद्धा बघा तशा परिस्थितीत अडकलेली, म्हणून सावध राहायचं. तुम्हाला काय वाटतं? तर ही आजी काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून सांगा की आजी तुम्ही असं का म्हणताय म्हणून. मला कमेंट करा, सबस्क्राईब करा. मी रोज 2-3 व्हिडिओ टाकते, तर कमेंट करून मला सांगा आजी तुम्ही असं का म्हणता.